जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण बघताय मराठी मसाला। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आज अतिशय मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा निकाल आता अंतिम टप्प्यात असतानाच ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी निकाल सांगून टाकला। कोर्टाने शिंदे माकडाचा गेम करून अख्खा शिंदे गट पळवल्याची चर्चाही या निकालावरून सध्या समजते आहे। राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र या ठिकाणी जबरदस्त यश आल्याने शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांना मात्र जबरदस्त धक्का बसल्याचे चित्र या नवीन राजकीय खेळीने महाराष्ट्रामध्ये तयार झाले। मित्रांनो, अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय पोकळी तयार झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या दरम्यान असणारी सुनावणी आता स्थगित झाली असून दोन्ही राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरू झाल्या असून ते आता लवकरच एकत्र येतील। परंतु शिवसेनेच्या बाबतीतली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र तर कधी येणारच नाहीत। परंतु आता मात्र त्यांच्या निकालामध्ये सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली आहे। शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे आणि आमदार अपात्रतेचा सर्वाधिक मोठा निर्णय आता सगळ्यांसमोर येत असून ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। आगामी काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी राजकीय उलथापालथ घडणार आहे। जरी ही राजकीय उलथापालथ पक्षाने जरी बाजूला सारली असली तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र तगडा झटका या ठिकाणी बसणार आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ कायदेतज्ञ असणारे आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या 6 स्टेटमेंटमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे। कोर्टाने शिंदे गटाचा गेम करून जो शिंदे गटाला झोपवला आहे असे स्पष्ट विधान सरोदे यांनी आगामी निकालाबाबत थेट भाष्य केल्याने शिंदे गटाची चिंता मात्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये वाढवली आहे। आता सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार पाहतात। मात्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र पक्ष आणि चिन्हाच्या विजयाच्या बाबतीमध्ये अतिशय आत्मविश्वासाने सांगते की शिवसेना पक्ष चिन्ह आमच्याकडेच येणार। मित्रांनो, कोर्टाने शिंदे गटाचा राजकीय गेम करून सध्या उद्धव ठाकरेंच्या हाती सर्वस्व देण्याच्या हालचाली सुरू केल्याची सगळ्यात मोठी अपडेट असीम सरोदे यांनी आगामी निकालाबाबत थेट भाष्य केल्याने शिंदे गटाची चिंता मात्र वाढलेली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या गटात मात्र आशेचे वातावरण निर्माण झाले। ते कसे? तर ठाकरेंच्या हातामध्ये कसे येणार? तीनही निकाल आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे 40 डिग्री सेल्सिअसमध्ये रेलिंगवर उडतंय। एकाच दानच्या बाजूने फिरत असल्याचीही जोरदार चर्चा आता। उद्धव ठाकरेंचा मात्र दणदणीत हा विजय सगळीकडेच निर्णायक अवस्थेमध्ये वाटणार आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक अंतिम टप्प्यामध्ये आल्या असून या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू प्रचंड वरचढ असल्याचं यावरून सध्या तरी दिसतंय। शिवसेनेतील फूट, आमदार अपात्रता प्रकरण, फेक्ट काव आणि चिन्हाचा वाद हा गेल्या 2 वर्षांपासून राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरला आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। या प्रकरणाची सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून न्यायालयातील निरीक्षणे पाहता शिंदे गटासाठी परिस्थिती प्रतिकूल असल्याचे अनेक कायदा तज्ज्ञांचे मत आहे। असीम सरोदे यांचे एक खळबळजनक विधान आले असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा मात्र दणदणीत विजय यावेळी सुप्रीम कोर्टात सगळ्यांनाच पाहायला मिळेल अशी सध्या शक्यता वर्तवली जात असतानाच सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक चौकटीतून हा खटला पाहिला आहे। बहुमत नव्हे तर पक्षनिष्ठा आणि संविधान महत्त्वाची आहे। शिंदे गटाचा राजकीय गेम आता संपला असून असीम सरोदे म्हणाले आहेत। त्यांच्या या वक्तव्यामुळे निकाल आधीच ठरला आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। शिंदे गटाची अस्वस्थता वाढली असून पडद्यामागे त्यांच्या मात्र हालचाली आता प्रचंड स्वरूपामध्ये वाढल्या आहेत। सरोदे यांच्या विधानानंतर शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे।
काही आमदार आणि खासदारांनी दिल्ली व मुंबईच्या तातडीच्या बैठकांचा सपाटा लावल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जर निकाल विरोधात गेला तर पुढील राजकीय वाटचाल काय असणार यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या आहेत आणि या बातम्यांनी आता मात्र शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटात मात्र कमालीचा उत्साह आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंदोत्सव साजरा होत आहे. न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, सत्याचा विजय होणारच, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील नेत्यांकडून देण्यात येत आहे. ठाकरे गटाचा दावा आहे की मूळ शिवसेना कुणाची पक्ष, घटना कोण पाळतो, निवडणूक आयोगाचा निर्णय किती घटनासम्मत आहे, या सर्वांची प्रश्नांची उत्तरं न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आली आहेत आणि ती न्यायालयानं अगदी आपल्या बरोबर त्या संपूर्ण उत्तरांना न्याय केला आहे. धनुष्यबाण चिन्हावरती टाकीत तलवार. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण चिन्ह हे चिन्ह शिंदे गटाकडे राहते की गोठवले जाते किंवा ठाकरे गटाला परत मिळते. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असतानाच हा चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता कायदा तज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपली महत्त्वाची जबाबदारी व्यक्त केली आहे. कायदे तज्ज्ञांच्या मते जर न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला तर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार असून आगामी निवडणुकांमध्ये त्यांची रणनीती पूर्णपणे कोलमडून शकणार आहे. या निकालाचे परिणाम शिवसेनेपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा निकाल गरजला जाऊ शकतो. भाजपशी युतीतील ताणतणाव, आगामी विधानसभा व महापालिका निवडणुका या सर्वांवर या निकालाचा थेट परिणाम होणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत सत्ता केंद्र देखील सतर्क झाले आहेत. असीम सरोदे यांनी केलेलं असं राजकीय समीकरण म्हणजे घटना, कायदा आणि लोकशाही यापेक्षा कुठलाही राजकीय फॉर्म्युला मोठा असू शकत नाही, असा स्पष्ट संदेश सरोदे यांच्या वक्तव्यातून होतोय. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप यायचा असला तरी 18 फेब्रुवारी या रोजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय खेळ उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होईल आणि ठाकरे यांचा मात्र विजय होईल. असीम सरोदे यांच्या भाकीतमुळे राजकीय वातावरण तापले. हा निकाल सिंहगडाचा राजकीय अस्तित्वाचा कस पाहणारा ठरणार की ठाकरे गटाच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा करणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप जो आतापर्यंत कधीच झाला नाही, हे तुम्हाला पाहण्याची संधी मात्र सगळ्यांना मिळणार आहे. एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना हा राजकीय पक्ष सध्या जरी स्थिर असला तरी आगामी काळामध्ये महाराष्ट्राची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे त्यांच्याच हातामध्ये असतील असा सूर सध्या राजकीय पत्रकार आढळू लागले आहेत. त्यामुळे हे राजकारण जरी बाजूला सारले तरी आगामी काळामध्ये ठाकरे यांची शिवसेना सगळ्यांनाच वरचढ होईल, हे देखील तेवढेच सत्य आहे. धन्यवाद.